नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, NHM अंतर्गत इथे तुम्हाला परत एकदा पदभरती पाहण्यासाठी मिळणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत तुम्हाला इथे वैद्यकीय अधिकारी MBBS या पदांकरिता इथे कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे। तर या जाहिरातीबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे। ज्या विद्यार्थी या पदभरतीसाठी इथे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला आता डिटेलमध्ये सुरुवात करू। तर चला आता पाहून घेऊ की कोणती पदे इथे भरली जाणार आहे। तर याच्यामधील पहिले पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर, त्यालाच आपण IPHS मध्ये घेतो। त्याच्यामध्ये आहे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ आणि भ्रूण तज्ञ अशी 3 पदे याच्यामध्ये भरली जात आहेत। या पदासाठी एकूण 4 पदे रिक्त असणार आहेत आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता लागेल MBBS अशी लागणार आहे आणि त्या संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणे आवश्यक असणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला काउन्सिलची नोंदणी इथे कंपल्सरी असणार आहे आणि या तिन्ही पदांसाठी तुम्हाला 75,000 रुपये दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। त्यानंतरचं पद आहे मेडिकल ऑफिसर सुमनचं पद आहे। त्याच्यामध्ये SDH, RH, PCH, RNTCP, SNCO आणि GMC यवतमाळमध्ये म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळमध्ये, SDS पुसदमध्ये, HAB WH यवतमाळमध्ये आणि NRC अशा ठिकाणी एकूण विद्यार्थी मित्रांनो। आणि तिसरं पद आहे मेडिकल ऑफिसरचं। या दोन्ही पदांसाठी 34 पदे भरली जात आहेत। दोन्ही पदांसाठी शैक्षणिक अर्हता MBBS अशी लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी 60,000 रुपये दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारची ही 3 पदे इथे भरली जात आहेत। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे। तर ही निवड प्रक्रिया असेल एकूण 50 गुणांची निवड प्रक्रिया इथे राहणार आहे। तर या 50 गुणांमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। तर ही निवड प्रक्रिया सब्जेक्ट नॉलेजचे 10 मार्क्स, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजचे 10 मार्क्स, लीडरशिप क्वालिटीचे 10 मार्क्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीचे 10 मार्क आणि एक्सपिरियन्सचे 10 मार्क अशा प्रकारे एकूण 50 गुणांची तुमची सिलेक्शन प्रोसेस इथे असणार आहे। आणि त्याच्यामध्ये एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असेल तर प्रत्येक वर्षाला 2 मार्क्स दिले जाणार आहे आणि प्रायव्हेटचा असेल तर दर वर्षाला 1 मार्क असं दिले जाणार आहे। एकूण 10 मार्क्स इथे तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे जवळपास तुम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे जोडू शकता। त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख काय असणार आहे आणि अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज हा करायचा आहे 29/6/2025 पर्यंत तुम्हाला हा अर्ज इथे करावा लागणार आहे म्हणजे 11 महिने 29 दिवसासाठी तुमची नियुक्ती इथे देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हा अर्ज फीस लागणार आहे 100 रुपये मागासवर्गीय उमेदवारांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 150 रुपये इथे फीस लागणार आहे। ही फीस तुम्हाला डिमांड ड्राफ्ट मध्ये इथे भरली जाणार आहे। हा डिमांड काढायचा आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यवतमाळ या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे। संपूर्ण निवड प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजे मेरिट लिस्टवर तुमची पदभरती इथे केली जाणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यवतमाळमध्ये तुम्हाला MBBS पदासाठी पदभरती पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये याचे नोटिफिकेशन काय असेल ऑफिशियल वेबसाईट जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचा आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा। तुमची काही तक्रार कमेंट असेल तर ते पण करायला विसरायचं नाही। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेलला ऑल ओव्हर प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल। तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।